ती ठेवून करायला नाही पाहिजे, ती पारदर्शक करायला पाहिजे. बरं, पण ज्या ज्या वेळेला निवडणुका होताना दिसतात त्यावेळेला त्याचं मायक्रो प्लॅनिंग प्रत्येक पक्ष करताना दिसतो. कारण सत्तेपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील त्या त्या ठिकाणी देखील तिथल्या जातनिहाय जी त्या ठिकाणची रचना आहे त्याचा वोट बँकेसाठी वापर केला जात असल्याचं दिसतं. ते येत्या काळात होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? दुसरीकडे मराठा आरक्षणाला तुम्ही अजूनही धरून आहात, मराठा आरक्षण मिळावं असं एका बाजूला म्हणता, मात्र मराठा आरक्षण मिळाल्यानंतर जाती जातीचं राजकारण आणखी वाढीला लागेल असं नाही का वाटत आपल्याला? नाही लागणार, परंतु हे जात जाऊच देत नाहीत. कोण जाऊ दे? हे राजकारणी नमुने हे लय स्विच आहेत का काय? हे 5-7 जणच आहेत, पण सगळ्या महाराष्ट्राला देशाला येडं करते ते. हे कळूनच देत नाहीत. निवडणूक होत असं गोड बदल निवडणूक झाले का असे माग लागत आहेत लोकांच्या. त्यामुळे हे जात नाही जाऊन देत. त्या जातीला याच्यावर उच किती ह्या जातीला त्याच्यावर उच किती कुठा कुठ्या लावून देते, मिठाला हेच जातात परत. त्यामुळे जात हे जाऊ देत नाही. एकदा जर राजकीय सगळ्या पक्षांच्या लोकांनी जर ठरवलं जातच नाही येऊ द्यायचं, येणारच नाही. यांनी जर हे सोयीनुसार करते त्याच्यामुळे मग हे वाढत जाते. पण याच्यात काय होतं, मग सुशिक्षित तरुण भरकटला जातो याच्यात. ते विचाराचे घाव पडत राहतात, एकीकडून राजकारणाचे, एकीकडून शिक्षणाचे. मग नेमके कोणचे धरून चालायचे यांच्यामुळे खूप गफलत वाट्यात. पण आता सोयीनुसार असतं त्यांचं. जाऊ दे, त्यांच्यात मला ते पडायचं नाही. ते बोलायला गेलं मग टकुरं जातं कुंकडे, मग मी कानाकान बोलतो यांना. हे असं होतं ते खेळ. त्याच्यामुळे ते त्याचं जाऊ द्या. पण आरक्षणाचं तुम्ही विचारलं